लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शकुंतला देवींनी बोलावल्यामुळे रिषभ त्यांना भेटण्यासाठी जातो आणि तो तिथे गेल्यानंतर शकुंतला देवी त्या ठिकाणी येतात. त्या रिषभला म्हणतात की आम्ही तुम्हाला इतक्या तातडीने इथे बोलावून घेतलं, तुमची काही धावपळ तर झाली नाही ना? त्यावर रिषभ म्हणतो नाही, तसंही मला सकाळी पेढीवर जाण्याची सवय आहे. आणि त्यावर शकुंतला देवी मुद्दाम त्याचं कौतुक करत म्हणतात की मला तुमचा हा वक्तशीरपणा खरंच खूप आवडला. मग त्यानंतर ती रिषभसोबत बोलायला सुरुवात करते. तिच्या बोलण्यातून रिषभला समजतं की तिचं एक कॉलेजसुद्धा आहे आणि त्यामुळे तो काही वेळ विचारातच पडतो. आणि मग तो शकुंतला देवीला म्हणतो की तुमचं कॉलेजही आहे, ही गोष्ट मला माहीत नव्हती. तर शकुंतला हसतच म्हणते की शिक्षणासारख्या पवित्र कामात आम्ही कसं नसू, आणि जेव्हा तुम्ही आमच्यासोबत काम कराल ना, तेव्हा तुम्हाला आमची अशी अनेक वेगवेगळी रूपं बघायला मिळतील. आणि ते ऐकून रिषभ स्वतःमध्येच हरवून जातो. शकुंतला देवी त्याला काय झालं आहे ते विचारते, मात्र रिषभचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे शकुंतला देवी त्याला दोनदा तीनदा आवाज देते. त्यामुळे रिषभ तिला विचारतो की काय झालं, तुम्ही काही बोललात का? त्यावर शकुंतला म्हणते की आमचे आयुषराव लहानपणी एक कार्टून बघायचे, त्याचं नाव तर मला आता आठवत नाही, मात्र त्या पात्राला दुसऱ्याच्या मनातील गोष्ट ओळखता येत असायची. आता तशी शक्ती तर आमच्याकडे नाही, त्यामुळे तुमच्या मनात नेमकं काय चाललंय हे तुम्हीच मला सांगा. आणि त्यावर रिषभ तिला विचारतो की शकुंतला देवी, मला खरं खरं सांगा, तुम्हाला आमच्याबरोबर बिझनेस नेमका कशासाठी करायचा आहे? तर दुसरीकडे राजश्रीने सगळ्यांसाठी छान नाश्ता बनवलेला असतो. सगळेच जण तिने बनवलेल्या नाश्त्याचं खूप कौतुक करत असतात. आणि मग रत्नाकर म्हणतो की राजश्री, बरं झालं तुझ्या डोक्यावरील ते शिक्षणाचं भूत तरी उतरलं. आणि मग तो सिंधूला म्हणतो की बघितलं ना सिंधू, ही आहे माझी खरी राजश्री, ही तिच्या माणसांमध्येच रमते, तिला दुसरं काही नको आहे. मात्र रत्नाकरचं असं बोलणं ऐकून राजश्रीला खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर रुक्मिणीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती तिच्या कार्यकर्त्यांसोबत बोलत असते. आणि मग त्यानंतर सिंधू राजश्रीला इशारा करत रुक्मिणीसोबत बोलायला सांगते, पण राजश्री घाबरते. त्यामुळे मग सिंधू स्वतःच म्हणते की आई, तुम्हाला काकूंना काहीतरी सांगायचं होतं ना? आणि त्यावर राजश्री म्हणते हो. आणि मग ती सगळ्यांना सांगते की नाश्ता झाल्यानंतर मी निघेल. त्यावर रत्नाकर विचारतो की आता कुठे जायचं आहे तुला? त्यावर राजश्री सांगते, आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे. आणि ते ऐकून रत्नाकर आणि रुक्मिणी रागातच तिच्याकडे बघू लागतात. तर राघव म्हणत असतो की आई, ऑल द बेस्ट, आज तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि काळजी करू नको, आज मी तुला ड्रॉप करेल. त्यावर राजश्री म्हणते की अरे काही हरकत नाही, मी जाईल. मात्र राघव ऐकत नाही. तो म्हणतो की लहानपणी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी तू मला सोडायला यायची ना, मग आता मी सुद्धा तुला कॉलेजमध्ये सोडायला येणार. आणि त्यावर राजश्री हसून हो म्हणते. मात्र रुक्मिणी विचारत असते की हे सगळं काय चाललंय? आणि ती राजश्रीला सांगते की माझा आणि रत्नाकरचा तुझ्या शिक्षणाला विरोध आहे, मग तरीही तू का कॉलेजमध्ये जाणार आहे? तर रत्नाकर देखील राजश्रीवर खूप चिडलेला असतो. राजश्री त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की निदान मी डिग्रीपर्यंतचं शिक्षण तरी पूर्ण करावं, अशी माझ्या बाबांची इच्छा होती आणि मला त्यांचं हे स्वप्न पूर्ण करायचं आहे. तर रुक्मिणी मुद्दाम तिला विचारते की माझा आणि रत्नाकरचा विरोध असताना सुद्धा तू कॉलेजमध्ये जाणार आहेस का? आणि त्यावर राजश्री काहीच उत्तर देत नाही. ती खाली मान घालून उभी राहते. तर सिंधू आणि राघवच्या लक्षात येतं की हे दोघेजण राजश्रीला ब्लॅकमेल करत आहेत. दुसरीकडे शकुंतला देवी रिषभसोबत बोलत असते. ती रिषभला म्हणत असते की तुम्ही एवढी मेहनत करता, मात्र तुमच्या घरच्यांना तुमचं काही कौतुक नाही. आता हेच बघा ना, आमच्या आयुषरावांना तुमच्या भाचीसोबत लग्न करायचं होतं. तुम्ही त्या डॉक्टरीनबाईंच्या आणि तुमच्या त्या दादाच्या सांगण्यावरून त्यांना पळून जायला मदत केली. मात्र ती आमदारीनबाई फक्त तुमच्यावरच चिडली, त्यांच्यावर नाही. ती तुम्हाला वाटेल तसं बोलली, तुमचा एवढा अपमान केला, मात्र तुम्ही तिला उलटून एक शब्दसुद्धा बोलला नाहीत. मला खरंच तुमचा हा स्वभाव आवडला. आणि त्यावर रिषभ म्हणतो की कसं आहे ना शकुंतला देवी, जर आपल्या घरातील मोठी व्यक्ती घरातील लहान व्यक्तीवर ओरडत असेल तर ते त्याच्या चांगल्यासाठीच असतं. आणि माझी काकू आमच्या घरात सगळ्यात मोठी आहे. तिने माझ्या काकाला आणि माझ्या बाबांना लहानाचं मोठं केलंय.
मोठे काका आणि आजी आजोबा गेल्यानंतर तिने एकटीने सगळं काही सांभाळले आणि त्यामुळे माझ्या मनात तिच्याविषयी खूप आदर आहे. ती मला कितीही ओरडली, काही बोलली तरी मला कधीच वाईट वाटलं नाही किंवा यापुढे वाटणारसुद्धा नाही. आणि माझ्या मनात कोणी काही भरवण्याचा प्रयत्न केला ना तरीही मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि मग त्यानंतर तो तेथून जाण्यासाठी निघतो तर शकुंतला देवी घाबरून मनाशी म्हणते की जर आत्ता हा इथून निघून गेला तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. आणि मग ती पुन्हा रिषभला थांबवत म्हणते की मी जे काही बोलले ते मनापासून नाही बोलले, मला तर फक्त तुमचं कौतुक वाटतं, तुमच्या कामाचं कौतुक वाटतं. तुम्ही प्लीज एकदा माझ्या बोलण्याचा विचार करा. तर दुसरीकडे रुक्मिणी राजश्रीला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की आता माझ्या पक्षाचे कार्यकर्ते घरी येणार आहेत, त्यांनी मला सांगितले की आम्हाला मसाले भात आणि खीरपुरी हवी आहे. आता मी त्यांना असं ऐनवेळी काय सांगू. आणि ते ऐकून राजश्रीला काय बोलावं ते सुचत नाही. तर सिंधू आणि राघवलाही काय करावं ते कळत नसतं. तर रत्नाकर राजश्रीला विचारत असतो की 4 लोकांमध्ये वहिनीचा अपमान झालेला तुला चालणार आहे का? जर तू कॉलेजला निघून गेली तर मग स्वयंपाक कोण करणार? वहिनीचा त्या लोकांपुढे अपमान होईल आणि हे तुला आवडेल का? आणि त्यावर राजश्री काहीच बोलत नाही, ती फक्त खाली मान घालून उभी असते. आणि मग त्यानंतर ती म्हणते की ठीक आहे, मी स्वयंपाक करते. आणि ते ऐकून राघव म्हणतो की नाही आई, तू जर स्वयंपाक करत बसली तर तुला कॉलेजमध्ये जायला उशीर होईल आणि प्रिन्सिपल सरांनी काय सांगितलं आहे माहिती आहे ना तुला, त्यामुळे राजश्रीला काय निर्णय घ्यावा तेच कळत नाही. तर रत्नाकर आणि रुक्मिणी रागातच राघवकडे बघत असतात. दुसरीकडे शकुंतला देवी रिषभला म्हणत असते की मला तुमच्या प्रामाणिकपणाचं खरंच खूप कौतुक वाटतं. आणि त्यावर रिषभ तिला म्हणतो की शकुंतला देवी, मी तुम्हाला आता फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतोय आणि त्याचं उत्तर तुम्ही खरं खरं द्या. तुम्हाला माझ्यासोबत आणि माझ्या वडिलांसोबत बिझनेस का करायचा आहे? आणि त्यावर शकुंतला नाटक करत म्हणते की तुम्ही दोघेजण प्रामाणिक आहात, मनापासून काम करताय आणि मला अशीच माणसं माझ्या बिझनेसमध्ये हवी आहेत, म्हणून मी तुम्हाला ही ऑफर दिली. आणि खरं सांगायचं तर मी बिझनेस आणि नातीगोती कधीच एकत्र करत नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि मग रिषभ काही वेळ विचार करतो आणि शकुंतलाची ही ऑफर स्वीकारण्याचा निर्णय घेतो. आणि मग त्यानंतर तो शकुंतलासोबत हात मिळवणी करतो, त्यामुळे ती खूपच खुश होते आणि हसतच मनाशी म्हणते की उंदीर जाळ्यात अडकला. आणि मग त्यानंतर रिषभ तेथून निघून जातो. तर शकुंतला हसतच मनाशी म्हणत असते की डॉक्टरीनबाई, आता बघतेच मी तुम्ही माझ्या पायाशी कसं येत नाही ते. मी तुमचा मान अभिमान सगळं काही धुळीला मिळवणार आहे. तर दुसरीकडे सिंधू आणि राघव बोलत असतात. राघव सिंधूला विचारत असतो की काय करायचं, आईला कॉलेजला कसं पाठवायचं. तर सिंधू म्हणते की आई तर माझं काही ऐकतच नाही आहेत, त्यांनी स्वयंपाकाची तयारी सुरू केली आहे आणि मग त्यामुळे पुढे काय करायचं याचा ते दोघेजण विचार करत असतात. तितक्यात रिषभ त्या ठिकाणी येतो. तो मनाशी विचार करत असतो की मी जो निर्णय घेतला आहे तो राघव दादाला सांगायलाच हवा, कारण या घरात फक्त तोच मला समजून घेऊ शकतो. आणि म्हणून तो राघवसोबत बोलायला जातो. तो म्हणत असतो की दादा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर राघव म्हणतो की रिषभ, जर काही अर्जंट नसेल तर आपण नंतर बोलूयात का? आणि मग तो सिंधूला म्हणतो की सिंधू, आपल्याला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून काकू आईला स्वतःहून कॉलेजमध्ये जाण्याची परवानगी देईल. आणि ते ऐकून सिंधू खूप खुश होते, तिच्या डोक्यात एक कल्पना येते आणि ती आनंदाने राघवला मिठी मारते, त्याचे आभार मानते. तर राघव तिला नेमकं काय झालं आहे ते विचारतो. तर सिंधू म्हणते की ते मी तुम्हाला नंतर सांगते. आणि मग ती लगेच किचनमध्ये जाते. तर रिषभ पुन्हा एकदा राघवसोबत बोलायला जातो. तो राघवला म्हणत असतो की दादा, मला खरंच तुला खूप काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. मात्र राघव म्हणतो की मला एकदा आईच्या कॉलेजचा प्रश्न मार्गी लागू दे, मग आपण निवांतपणे बोलूयात. आणि मग तो तेथून निघून जातो. तर रेश्मा हे सगळं बघत असते आणि जेव्हा हे रिषभच्या लक्षात येतं तेव्हा तो चिडतो आणि रागातच तेथून निघून जातो. दुसरीकडे सिंधू राजश्रीकडे जाते. राजश्री मसाले भातासाठी टॉमॅटो चिरत असते आणि रडतही असते. तर सिंधू तिची गंमत करत म्हणते की हे टॉमॅटो काही वेगळे आहेत का?
कारण कांदा चिरताना लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं, पण तुमच्या डोळ्यातून तर टॉमॅटो चिरताना पाणी येत आहे. त्यामुळे राजश्री म्हणते की उगाच माझी थट्टा मस्करी करू नको, काय झालं आहे ते सांग. आणि त्यावर सिंधू म्हणते की आई, हे काय चालले तुमचं? तुम्ही जर ही सगळी तयारी करत बसलात तर कॉलेजला उशीर नाही का होणार? त्यावर राजश्री म्हणते, पण मग मी काय करू? मी तुला सांगितलं होतं ना, प्रत्येकाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतंच असं नाही, आणि घरातील बाईला तर तिचं मन मारूनच जगावं लागतं. जाऊ दे, शिक्षणाचं माझं स्वप्न पूर्ण नाही होणार. आणि ते ऐकून सिंधू तिला समजावते की आई प्लीज असं बोलू नका, आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात, कारण इच्छा तिथे मार्ग. त्यावर राजश्री म्हणते की इच्छा तर खूप आहेत ग, पण मार्ग एकही नाही. त्यावर सिंधू म्हणते की आई तुम्ही प्लीज असं खचून जाऊ नका, आणि तुमचा चेहरा बघा कसा झालाय ते, तुम्ही जर असे खचून गेलात तर कसं चालेल? आणि त्यामुळे राजश्री तिला विचारते की सिंधू तुझ्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? तू कोणती सिंधूगिरी तर करणार नाही ना? आणि त्यावर सिंधू हसतच म्हणते की नाही आई, मी असं काही करणार नाही. तर दुसरीकडे रुक्मिणीला भेटण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते रत्नपारखींच्या घरी येतात. राघव त्यांचं स्वागत करतो, त्यांना आतमध्ये बोलावून घेतो. तर त्यांच्यामध्ये जे प्रमुख असतात ते रुक्मिणीला पुष्पगुच्छ देतात आणि तिचं कौतुक करतात. ते म्हणत असतात की मॅडम, तुम्ही जे बोलतात तेच करता, आणि खरंच आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे, आणि आपल्या पक्षश्रेष्ठींनी खास हा बुके तुमच्यासाठी पाठवलाय. मात्र रुक्मिणीला ते नेमकं काय बोलत आहेत तेच कळत नाही. ती म्हणते की तुम्ही कशाबद्दल बोलताय? आणि त्यावर तो माणूस म्हणतो की तुम्ही प्रचारामध्ये स्त्री शिक्षणाविषयी बोलता, प्रत्येक गृहिणीने शिकलं पाहिजे असं तुमचं मत आहे, आणि या बदलाची सुरुवात तुम्ही तुमच्या घरापासूनच केली आहे. हे आता सगळ्या पुणे शहराला कळलंय. तुम्ही तुमच्या जाऊबाईंचं कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं आहे ना, म्हणूनच आम्हाला तुमचं खूप कौतुक आहे. आणि ते ऐकून रुक्मिणी आणि रत्नाकरला तर धक्काच बसतो. रुक्मिणीच्या लक्षात येतं की हे सगळं काही राघव आणि सिंधूचंच काम आहे. आणि मग राघवला देखील आठवतं की थोड्या वेळापूर्वीच सिंधूने त्याला सांगितलं होतं की आपण असं काहीतरी करायला हवं जेणेकरून काकू स्वतःच आईंना कॉलेजमध्ये पाठवतील. आणि मग त्यानंतर सिंधूनेच पक्षश्रेष्ठींना फोन करून रुक्मिणीचं खूप कौतुक केलेलं असतं. तिने कसं तिच्या जाऊबाईंना म्हणजेच राजश्रीला कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवले हे सांगितलेलं असतं. आणि मग त्यानंतर रुक्मिणी हळूच राघवला म्हणते की मला कळलंय, हे सगळं तुझं आणि सिंधूचंच काम आहे, मी नंतर बघते तुमच्याकडे. आणि मग ती त्या लोकांना भेटण्यासाठी जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत त्या पक्षातील लोकांसमोर रुक्मिणीला नाईलाजाने राजश्रीला कॉलेजमध्ये पाठवावंच लागतं. तर दुसरीकडे ऋषभ रुक्मिणीला सांगतो की यापुढे मला हा बिझनेस करायचा नाही, माझं मार्केटमध्ये चांगलं नाव आहे, त्यामुळे मला बाहेरच्या लोकांकडून खूप चांगल्या ऑफर्स येत आहेत, त्यामुळे आता मी पेढीवर जाणार नाही. आणि ते ऐकून घरातल्यांना तर धक्काच बसतो. रुक्मिणी त्याला विचारते की अशा कोणत्या लोकांकडून ऑफर्स आल्या आहेत रे तुला? आणि त्यावर ऋषभ सांगतो शकुंतला देवी. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.